तिकडे मोहसिन शेख सध्या अभिजित दिपकेंशी संवाद साधतायत. आपण म्हणून चालणार नाही किंवा ठराविक सेंटर्सची चालणार नाही. राज्यभरात गोंधळ झालाय. ठाणे असो, नाशिक असो, भंडारा असो, कल्याण असो, अमरावती असो, अशा राज्यभर हे सगळं झालेलं आहे जिथं अशी गडबड झालेली आहे. आणि त्याच्यामुळं बरेचशे मुलांना फेल दाखवण्यात आलेले. बघायला गेलं त्यांनी परीक्षा दिली नव्हती, ऑटोमॅटिक सर्व्हर डाऊन झालं, लोक लॉगआउट झाली आणि लगेच काय आलं लिहून, यू हॅव फेल्ड. तर हे मुलं नाही फेल झाले, हे सिस्टम फेल झालेले, यांची काही चुकी नाहीये. तर राज्यभर री एक्झामिनेशन झाली पाहिजे, सगळ्या स्टुडंट्सची झाली पाहिजे आणि ती पेपर टू स्क्रीन झाली पाहिजे, कोर्टाची आणि अंडर द हायकोर्ट झाली पाहिजे. जर हायकोर्टची एक्झाम आहे तर हायकोर्टच्या अंडरच झाली पाहिजे. असल्या कुठल्या फालतू सेंटरवर नाही झाली पाहिजे. जे MSc म्हणजे स्वतःच्या घरात हे लोकांचं घर आहे, हे सेंटरही नाहीये. कोणी आपल्या घरात MSc ची क्लास घेतं तर त्यालाच तुम्ही ऑफिशियल सेंटर कसं काय म्हणू शकता? कीबोर्ड काम नाही करते, 10-10 वर्ष जुने कम्प्युटर आहे, कीबोर्ड काम नाही करते, स्क्रीन काम नाही करते. अभिजित, प्रश्न असा आहे की जिथून तुम्ही सुरुवात केली होती पेपर फुटीचा मुद्दा, इथेही पेपर फुटीचा मुद्दा विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये दाखवला, इथेही पेपर फुटीचाच मुद्दा येतो. सर, या देशात अशी एक परीक्षा उरलेली नाहीये जिथं पेपर फुटी होत नाहीये. मला तुम्ही एक पेपरचं नाव सांगा जो फुटला नाहीये, ज्याच्यात गडबडी नाही आहे. उत्तर कोणाकडे ज्याचं उत्तर नाही. ही आज आपल्या देशाची रियालिटी आहे. तर काय सरकार चालवताय तुम्ही? काय आता हायकोर्ट का असत नाही? हायकोर्टची एक्झाम आहे, सेपरेट ज्युडिशियल बॉडी. प्रश्न आहे की आतापर्यंत अनेक पेपर फुटत होते, आता कोर्टाचे पेपर फुटत असेल तर यापेक्षा काय करतो? मी तेच म्हणतो. म्हणजे करायचं काय? कुठं जायचं आता? कोणावर भरोसा ठेवायचा आणि कुठं जायचं? त्यामुळं आश्वासन चालणार नाही. जे काय आहे तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन काढावं लागेल की सगळं राज्यभर री एक्झामिनेशन घेतल्या जाईल, सगळ्या स्टुडंट्सची घेतल्या जाईल आणि पेपर टू स्क्रीन घेतल्या जाईल. शेवटचा प्रश्न, परीक्षा पुन्हा घ्याव्या या मुद्द्यावर जोपर्यंत निर्णय येतो तोपर्यंत ठाम राहणार, म्हणजे इथेच थांबणार? हो, इथंच राहणार आम्ही, इथेच राहणार. हे सगळे विद्यार्थी अभिजित दिपकेंसोबत थांबवणार आहेत. जोपर्यंत निर्णय होत नाही, जोपर्यंत पुन्हा पेपर घेण्याचे आदेश तेही लेखी येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असं अभिजित दिपके यांनी सांगितलेलं आहे. राहुल चव्हाण, मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर. आणि थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरात. अभिजित दिपके बोलतायत. ठीक आहे, आता प्लीज मी विनंती करतो, हात धरून शांतपणे खाली बसून घ्या. खाली बसण्यापासून तुम्ही असं खाली बसूनच जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षा मंत्र्याचा राजीनामा घेतला. ठीक आहे, चलो चलो पण होतात गोष्टी. ठीक आहे, आपण वेळ देऊ त्यांना. मी समजू शकतो आज रविवार आहे, आज हायकोर्ट सुरू नसेल, पण जर अर्णब गोस्वामीसाठी रात्री 11 वाजता कोर्ट उघडू शकते तर विद्यार्थ्यांसाठी काय? ठीक आहे, सकाळी डिसिजन येतं, पण जोपर्यंत काही ऑफिशियल डिसिजन येत नाही तोपर्यंत आपण इथं शांतपणे बसून राहू. आणि परत मी म्हणतो, पोलिसांना अजिबात त्रास द्यायचा नाही. इथं जे रहिवासी आहे त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. आपण सगळे शिकलेले लोक वागायचे. आणि जे पोलीस आले ते आपल्या ग्रामीण भागातूनच आलेले, तर ते तुमच्या ज्या प्रॉब्लेम ते समजतात. ते दिल्लीचे पोलीस नाही समजत आहे, पण महाराष्ट्राचे पोलीस समजतात. कारण की मी पाहिलेलं त्यांना. माझे भाऊ जेव्हा परीक्षाची तयारी करायचे ना पोलीस भरतीची, तेव्हा मी पाहिलेलं जेवढे पोलीस आहे ते ग्रामीण भागातून येतात. तर सगळ्यात जास्त तुमचा जो आजचा अनुभव आहे आणि ज्या तुमच्यासोबत घडलंय ते कोणी समजू शकतं तर सगळ्यात जास्त हे पोलीस समजू शकतात. कारण की यांच्या पोलीस भरतीच्या वेळेची असं बोलतं. तर आपला लढा यांच्याशी नाही, आपला लढा जे लोक परीक्षा घेतात त्यांच्याशी. ठीक आहे, आता शांतपणे भेटून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना जायचं असेल रेसिडेन्सी, आपण फुल स्वामी मंगल कार्यालयामध्ये त्यांची व्यवस्था करतो राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था जेवण इथं करायला तयार.
संपली बॅटरी संपली. बसून घ्या मी पण